गुड मॉर्निंग मित्रांनो. तर दिवस दुसरा, मला उठायला उशीर झाला आहे. मला जी पारायणाची व्हिडिओ पाहिजे होती ती व्हिडिओ काढायला भेटली नाही. आरतीची व्हिडिओ पाहिजे होती ती काढायला भेटली नाही. आता सत्यनारायण पूजा चालू आहे, तिची व्हिडिओ काढतो पटकन. मला माई जाम घोडे लावणार आहे. माई बनली होती माझी सत्यनारायण पारायणाची व्हिडिओ काढा का जागच आली नाही. पारायण होतं 4 वाजता, पारायण 4 वाजता झाले. तो मला जागच आली नाही. मी उठलो 5:30ला, पटपट आंघोळ करून आता मी चाललोय मंदिराकडे. मंदिर मस्त सजवलंय, फुलाबिलांनी मस्त एकदम फुलांनी सजवलेलं मंदिर आहे. आता मी दाखवतो तुम्हाला पुढे गेलं. आणि साऱ्या रस्त्याने रांगोळ्या काढून राहिल्या. प्रत्येकाच्या घरासमोर जसं रस्त्याच्या कडेला जे घर आहेत ते सगळे रांगोळ्या काढतात. आणि बघूया आपण गेलं काय काय. सकाळी सकाळी काका लवकर आले, पण काकानं मला काय उठवलं नाही. मी 4 वाजेपासून जागा होती. अहो मला उठवायचं ना, माई मला घोडे लावी ना. पाराने तिची व्हिडिओ काढायची होती. पारायण सत्यम बसले. हा ती पारायण ते होऊन गेली. हा मग ते होऊन गेलं. आता कोण बसले सत्यम बसले. आहे ना, सत्यम आहे ना. हा याला हे काका होते माझे. काकांनी जर काका म्हणे मी 4 वाजल्यापासून जागा होतो, मग मला उठवायचं ना. तेव्हा आता विषय काय होईल का, मी आज पण टमॅटो आणि लाल व्हायला बसलो. हे पोर अवघड पोर आहे. मला काय सोडणार नाही. टक्कल केलंय त्याच्यामुळं काय परत लाल लाल टक्कल करून टाकणार. कालच्या सारखा अवतार माझा भयानक. बघूया आता कसं काय होतं काय नाही. पाठीमागं बघितलं, जी व्हिडिओ बघितली, सत्यनारायणला पूजेला बसलेले एवढे लोक. त्यात माझा भाऊ, माझा माऊस भाऊ ते सगळे बसलेले होते. मला यायला उशीर झाला. नाथांचं मंदिरसुद्धा किती भारी सजवलं तुम्ही पाहू शकता. तर बघूया आता मिरवणुकीचं नियोजन असेल त्यानुसार मिरवणुकीचे पण व्हिडिओ काढूया, जमल तसं. ठीक आहे. ये बा, प्रत्येक घरी रांगोळी सगळीकडे रांगोळी. तिकडे दारापुढे रांगोळी आहे. हे बा, रस्त्याला सुद्धा पूर्ण रांगोळीच रांगोळी. हे पा रांगोळी मस्त अशी. ही सगळी माळ आता त्या पालखीपर्यंत नवी इकडं पण चालू आहे. इकडं पण जीव काढू रांगोळी काढताय. अरे आमच्या मंडळाला घ्यायचं ना रांगोळी काढायला. मित्रांनो आता मिरवणूक चालू होणार आहे. मिरवणुकीसाठी खालती जायचं आहे तिकडं शिवावर. हां, शिवावर जायचं आहे. गावाच्या शिवेपासून मिरवणूक चालू होणार. ती कावड वगैरे तिथूनच घेऊन येणार. कावड कळस. किती टाइम लागतो? टाइम असं असतं का, जे काशीहून पाणी घेऊन आलेले असतात ना, हां, तिथे जेवढे का राहेर ओढले सगळे त्यांचे दर्शन आणि पाय वगैरे धुतात. जवळजवळ गावात जाईपर्यंत 2-3 तास लागतात. 2-2.5-3 तास. 1 किलोमीटरसाठी 2-2.5-3 तास लागले. मी आता सत्यमबरोबर चाललोय मिरवणुकी साईडला. मिरवणूक जिथनं स्टार्ट होती, कावड वगैरे सगळं, लेझिम वगैरे किंवा दांडे वगैरे सगळं जे राहणार आपण पाहणार आहे. मी तुम्हाला दाखवणार सगळं व्हिडिओमध्ये. तुम्ही बघा वाट मला भारीतलं क्वालिटी वगैरे चांगलं व्यवस्थित. आता गुलाल वगैरे पण उडणार आहे. थोडा मी लाल होईल, त्याच्यामुळं माझी पण लाल होईल टक्कल. त्याच्यामुळं व्यवस्थित जरा लक्ष द्या. ठीक आहे. ओके.
छोट्या छोट्या कळस तांबे मुली. काय नाव तुझं? नाव अवनी, गायत्री, काय शिवन्या, बाईनं पूर्ण नाव सांगितलं. नाही नाही नका, काय अडचण नाही. चला तुम्ही जा आता. वेदिका नाही येते. नाही नाही जा तुम्ही. परंपराप्रमाणे जे कावड घेऊन आले ना त्यांचे पाय दुखले जातात तिथं. हे बघा 1 किलोमीटर यायला 1 किलोमीटर यायला 2-2.5 तास लागत आहे. कारण सगळे जिथून तिथून रस्त्याच्या कडे घरे सगळे ना त्यांचे पाय दुखतात. सगळे सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी सगळे हे बघा. आता हे डान्ससाठी जात आहे. हे सगळे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आले. भारत माता की जय, भारत माता की जय. छोटे सैनिक
खरी मजा इकडं. पाहिल्याप्रमाणे हे पारंपरिक जे विठ्ठलाच्या टाळीवर जे नाचत होते, फुगडी खेळत होते, ते खरं परंपरा, ती खरी परंपरा. पण आजचा जो कारभार झालाय, भोंगळा कारभार, जो 2-2 DJ लावून त्यांनी पांचाटपणा केलाय, तो जो फील पाहिजे आतून नाचायचा, जो गेली 19 वर्ष त्यांचा जो चाललाय, कुठली तरी एकच पारंपरिक परंपरा जर यांनी जपली तर बरं राहील. कारण यावर्षी असं काही मजाच आली नाही नाचण्यासाठी. आम्ही दोघंही नाचलो नाही, मी फक्त व्हिडिओज घेतल्या त्यांच्या. पण 2 DJ एका जागी आल्यामुळे सगळा गोंधळ झाला. एका ग्रुपचा दुसरा DJ आणि दुसऱ्या ग्रुपचा दुसरा DJ. आता मित्र कसं आहेत, या ग्रुपचे पण मित्र आहेत, त्या ग्रुपचे पण मित्र आहेत, त्याच्यामुळं बोललं तर दोघांनाही रागीन. त्याच्यापेक्षा ना परंपरा जपा, तुमचे वाद किती असं असू द्या, पण परंपरा जपा. या परंपरेच्या टायमाला एकदाच, फक्त वर्षातून एकदा होतं, तर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच DJ किंवा नवनाथांना ढोल पथक आवडतात, ढोल पथक ठेवा तुम्ही. DJच्या अशा 2-2 याच्यामध्ये किती नॉईज पोल्युशनचा विषय हे झालेलं आहे, काहीच कळत नाही. कुठं नाचावं, या DJकडे नाचावं की त्या DJकडे नाचावं, काहीच कळत नव्हतं. निवळ भोंगळ काय बोलतात, काय आता आपले जातून आपलं काय बोलतो. मी तेच म्हणलं ना, त्या ग्रुपमध्ये पण मित्र आहे, या ग्रुपमध्ये पण मित्र आहे, काय बोलता आहे ना. पारंपरिक जो उत्सव आहे हां, त्याप्रमाणे केलं पाहिजे. वर्षातून एकदाच येतो. आणि आम्ही बाहेर गावची मुलं, आता हे 2 माझे सबस्क्रायबर जेवढे 2-2.5 हजार सबस्क्रायबर, ते पण पाहणार की भंडाऱ्यासाठी नेक्स्ट इयर ते यायला बसले, जे ते आहे भंडारा म्हणजे सप्ताह म्हणजे असं एक दिवाळी सणापेक्षाही मोठा सण आहे. मोठा सण. आम्हाला दिवाळीचं महत्त्व भंडारासारखे म्हणजे जागृत देवस्थान. आणि कसं आहे, भंडारा ही गोष्ट कशी काहीतरी वेगळं. आज सप्ते सगळ्याच गावात बसतात, पण सगळ्याच गावात असे DJ वगैरे मिरवणूक वगैरे नाही काढते. जी मजा तुमच्या गावात आहे, तुमच्या इथं आहे. पण या वर्षी काय गोष्टीत मजा नाही एवढी. पूर्ण 8 दिवस 9 दिवस पूर्ण 5-6 हजार पब्लिक दररोजची जेवणार. शेवटच्या दिवशी जवळजवळ 50 हजाराच्या आसपास पब्लिक जेवते आमच्या गावात. पण आता हा जो पांचाटपणा गेलाय, 2-2 DJ लावून, 2 ग्रुप, 2 DJ, काहीच गरज नव्हती. तुमचं परंपरा एक वर्षातून एकदा येते. पारंपरिक सगळ्या गोष्टी वर्षातून एकदा होतात. तुम्ही ती परंपरा पुढे जपाय पाहिजे. नवनाथाला ढोल पथक वगैरे काय असेल ते सगळ्या गोष्टी जी पहिलं मी गेली 19 वर्ष झाले इकडे येतोय याच्यासाठी. पण मग यावर्षी नाचायची इच्छा नाही. यावेळेस 2 DJ त्यामुळे एवढा गोंधळ झाला, काहीच कळत नाही. पारंपरिक नृत्य वगैरे काहीच नव्हतं यावेळेस. नाव दिलेलं आहे प्रत्येकाला. लिजिम पथक असेल कशात नाही. लहान मुलींना डान्स करण्यात सुद्धा एवढं चान्स नाही. म्हणजे पुढच्या वर्षी मुलं येत राहतात, त्यांना ते काय सोशल मीडिया याच्यामुळे ना जुने परंपरा विसरत चालली. सोशल मीडिया एकमेव कारण आहे. आता काय बोलणार, सोशल मीडिया प्रत्येकाला मोबाईल. मी ही परंपरा दाखवण्यासाठी का आलो की जे माझे सबस्क्रायबर त्यांना पण कळायला पाहिजे, नवीन आजची जी पिढी त्यांना कळायला पाहिजे की ही प्रथा चालू आहे अजून. हे दाखवण्यासाठी मी तर आलो. पण असं आमच्या गावामध्ये, ढोराळे गावामध्ये, इथून बाहेर दिलेली मुलगी सुद्धा ती एक वेळ दिवाळीला, रक्षाबंधनला काही कारणास्तव आली तरी चालेल, पण भंडाऱ्या सप्ताहाला येते म्हणजे येतेच. दुसरा रिझनच नाही काय, डायरेक्ट येणारच. इतका मोठा सप्ताह असतो. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपतोय. आपण इथेच त्याचा दी एंड करूया. टेन्शन नाही, काय नाही, फुल एन्जॉयमेंट, फुल हे झालं. जसं पालखी, तर तुम्ही कालच्या पार्ट 1च्या याच्यामध्ये जे बघितलं, जे पाणी घेऊन आले ते, त्याची पूजन वगैरे, इथून साऱ्या रस्त्यानं पूर्ण रांगोळी. जिथं 1 किलोमीटर यायला 5-10 मिनटं फार झाली, तिथं 1-1.5 किलोमीटरला
2.5 तास लागतात. म्हणजे कारण प्रत्येक रस्त्याच्या कडेला जी घरे सगळे पाय धुणं, सगळे काठी नाचवणं किंवा सगळं ते लेडीज वगैरे सगळे पाय धुतात, त्यांच्या पाया पडतात सगळ्यांच्या, जेवढे नवनाथांचे ते याला काशीवरून आले सगळ्यांच्या पाया पडतात, सगळे एन्जॉय करतात. त्याच्यानंतर 2-2 DJ इकडं नाचायचे आणि तिकडं पण नाचायचे, दोन्हीकडे एन्जॉय, तेच नाही नुसतं नाचायचं, फक्त नाचायचं काम चालू होतं, दुसरं काही नाही. आणि मित्रपरिवार कसा आहे, मित्रपरिवार सगळा एन्जॉयमेंटवाला मित्रपरिवार आहे, सगळे फुल एन्जॉयमध्ये करत आहे. गावात सांस्कृतिक कार्यक्रमही चालू आहे. जी मजा गावातल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ना ती नाहीच आहे कुठं, पण आहे हो एन्जॉय करूया. तर आपण नेक्स्ट ब्लॉग जसं आहे आपला नेक्स्ट ब्लॉग बघूया. नेक्स्ट इयर आलो का नेक्स्ट इयरच्या भंडाऱ्यासाठी आपलं वेगळं काहीतरी नियोजन राहू, वेगळं काहीतरी टायमिंगला शूट करू आपण. ते नाही मला आता चालू तर शूट करू म्हणजे हे शूट नाही हां शूट करू म्हणजे व्हिडिओ काढू असं मला म्हणायचं होतं. आता नेक्स्ट ब्लॉग बंटी बबली बरोबर राहणार आपले. बंटी बबली त्यांना तुम्ही ओळखतात ना, बंटी जे बिना दातवाली बंटी, हां ती बंटी. तर तुम्ही तिला ओळखतातच. बंटी कसं आहे आमचं फेमस व्यक्तिमत्व आहे, फेमस कॅरेक्टर आहे सध्याच्या कंडिशनला. सध्या मार्केटमध्ये बंटी जास्त चालू राहील यांच्या ब्लॉगमध्ये. चला तर आजचा ब्लॉग जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मी आता वाच परा ओंबा तिच्या डोळ्यात तिला सॉरी